नशीब म्हणजे शिकवण आहे. आधीच्या जन्मात आपण जे पेरलं त्याचं फळ या जन्मात मिळतं. पण मित्रांनो, स्वामी समर्थांच्या चरणी शरण गेल्यावर कर्माचा वेग बदलतो. अक्कलकोटजवळ एक स्त्री रोज स्वामींची सेवा करत होती. घरात दारिद्र्य होतं. नवरा व्यसनाधीन होता. मुलं आजारी होती. तरीही ती कधी तक्रार करत नव्हती. एक दिवस स्वामी समर्थ म्हणाले, तुझ्या नशिबात दुःख कमी झालंय, कारण तू मौन पाळलंस. काही महिन्यात नवऱ्याचं व्यसन सुटलं. मुलं बरी झाली. घरात शांती आली. नशीब उघडणारे स्वामी समर्थांचे 5 अमूल्य नियम. 1. शब्द म्हणजे मंत्र असतात. मित्रांनो, स्वामी समर्थ सांगतात, आपल्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द हा केवळ आवाज नसतो, तो एक मंत्र असतो. जेव्हा आपण सतत म्हणतो, माझं काहीच होत नाही, माझं नशीबच वाईट आहे, माझ्या आयुष्यात सुख नाही, तेव्हा आपण नकळत आपल्या नशिबावरच शाप देतो. स्वामी समर्थ म्हणतात, देव तुमचे शब्द ऐकतो आणि तेच परत तुम्हाला देतो. म्हणूनच मित्रांनो, दुःखात सुद्धा शब्द सांभाळा, कारण शब्दांनीच नशीब उघडतं किंवा बंद होतं. 2. जे गेलं त्यावर रडणं. बरोबर, आजचं नशीब खराब, कारण अनेक लोक म्हणतात, माझ्याबरोबर असं झालं, तो दिवस वाईट होता, माझं आयुष्य तिथेच संपलं. पण स्वामी समर्थ सांगतात, भूतकाळ हा धडा आहे, शिक्षा नाही. जो माणूस कालच्या दुःखात अडकतो, तो आजच्या कृपेला ओळखू शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जे गेले त्याला सोड, आज माझ्याकडे बघ. भूतकाळ सोडल्याशिवाय नवीन नशीब सुरू होत नाही. 3. स्वामी समर्थ म्हणतात, मी तिथून निघून जातो. हा मुद्दा फार गंभीर आहे मित्रांनो. स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, जिथे अपमान असतो तिथे मी थांबत नाही. आई वडील, गरीब, स्त्री, नोकर, कोणाचाही अपमान तो थेट नशिबावर घाव घालतो. तुम्ही पूजा केली, जप केला, पण एखाद्याचं मन दुखावलं तर स्वामींच्या कृपा थांबते. कारण देव अहंकारात नाही, करुणेत राहतो. नियम 4. देवापेक्षा मी मोठा हेच नशीब जाळतं. अहंकार फार शांतपणे येतो. कळतही नाही, मीच सगळं केलं, माझ्यामुळेच घर चालतं, मला देवाची गरज नाही. स्वामी समर्थ म्हणतात, मी जिथे अहंकार पाहतो तिथे मी परीक्षा देतो. अहंकार आल्यानंतर नशीब हळूहळू साथ सोडतं. नम्रता म्हणजेच नशिबाला बोलावणं. नियम 5. कृतज्ञता नसली की कृपा थांबते. मित्रांनो, आपल्याकडे जे आहे त्याबद्दल जर आभार नाही, तर जे नाही ते कधीच मिळत नाही. स्वामी समर्थ सांगतात, कृतज्ञ माणसाच्या घरात मी स्वतः येतो. आज श्वास आहे, आज अन्न आहे, आज कुटुंब आहे, याबद्दल रोज आभार माना. आभार म्हणजे कृपेला आमंत्रण. नशीब उघडण्यासाठी स्वामी समर्थांची 5 नियम. मौन पाळा. आठवड्यातून 1 दिवस मौन कर्मशुद्धी. स्वामी समर्थ मौनाला फार महत्त्व देतात. आठवड्यातून 1 दिवस कमी बोला. वायफळ चर्चा टाळा. मन शांत ठेवा. मौनात कर्म जळतं आणि नशीब शुद्ध होतं. 2. कोणाचं वाईट नको ठरू. स्वामी म्हणतात, मी तुझं पाहतो. कोणी वाईट केलं तरी मनात वाईट नको ठेवू.
स्वामी समर्थ म्हणतात, तू शांत राहा, हिशोब माझ्यावर सोड. वाईट विचार सोडताच नशीब हलकं होतं. 3. आई वडिलांची सेवा, त्यांचे आशीर्वाद म्हणजे सोन्याचं कुलूप. आई वडिलांचे शब्द हेच सर्वात मोठे मंत्र असतात. त्यांची सेवा, त्यांचा सन्मान, त्यांची काळजी यामुळे नशिबावर सोन्याचं कुलूप लागतं, जे कोणी तोडू शकत नाही. 4. अन्नाचा सन्मान, लक्ष्मी टिकते. अन्न म्हणजे साक्षात लक्ष्मी. अन्न वाया घालवणं बरोबर नशीब वाया घालवणं. स्वामी समर्थ सांगतात, अन्नाचा सन्मान करा, मी तुझ्या घरात राहीन. 5. रोज एकदा मनातून स्वामींशी बोला. मंत्र नाही, नातं हवं. स्वामी समर्थांना मोठं मंत्र नकोत, मोठी पूजा नको. फक्त मनातून म्हणा, स्वामी आज माझी काळजी घ्या. हे नातं तयार झालं की नशीब आपोआपच वळतं. मित्रांनो, नशीब कागदावर लिहिलेलं असतं, पण त्यावर स्वामी समर्थांची कृपा असते, तर त्या कागदाचं सोनं होतं. आज जर तुम्ही दुःखात असाल तर लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्याजवळ आहेत. फक्त तुम्ही हार मानू नका. हा व्हिडिओ कुणाच्या आयुष्याला आधार देऊ शकतो. कृपया लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी माझ्या पाठीशी आहेत असं लिहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. मित्रांनो, कधी असं वाटतं का की आयुष्यात सगळं करूनही काहीच मिळत नाही? हेच नशीब आहे का? की आपण नकळत नशिबावर कुलूप लावतोय? आज स्वामी समर्थ तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहेत, जे ऐकल्यावर तुम्ही शांत झोपाल. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आज प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, मी चांगला आहे, वाईट करत नाही, मग माझ्याबरोबरच असं का होतं? हा प्रश्न स्वामी समर्थांनाही अनेक भक्तांनी विचारला आहे. नशीब म्हणजे स्वामी समर्थ सांगतात, नशीब म्हणजे शिक्षा नाही, नशीब म्हणजे शिकवण आहे. आधीच्या जन्मात आपण जे पेरलं त्याचं फळ या जन्मात मिळतं. पण मित्रांनो, स्वामी समर्थांच्या चरणी शरण गेल्यावर कर्माचा वेग बदलतो. अक्कलकोटजवळ एक स्त्री रोज स्वामींची सेवा करत होती. घरात दारिद्र्य होतं, नवरा व्यसनाधीन होता, मुलं आजारी होती, तरीही ती कधी तक्रार करत नव्हती. एक दिवस स्वामी समर्थ म्हणाले, तुझ्या नशिबात दुःख कमी झालंय, कारण तू मौन पाळलंस. काही महिन्यात नवऱ्याचं व्यसन सुटलं, मुलं बरी झाली, घरात शांती आली. नशीब उघडणारे स्वामी समर्थांचे 5 अमूल्य नियम. 1. शब्द म्हणजे मंत्र असतात. मित्रांनो, स्वामी समर्थ सांगतात, आपल्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द हा केवळ आवाज नसतो, तो एक मंत्र असतो. जेव्हा आपण सतत म्हणतो, माझं काहीच होत नाही, माझं नशीबच वाईट आहे, माझ्या आयुष्यात सुख नाही, तेव्हा आपण नकळत आपल्या नशिबावरच शाप देतो. स्वामी समर्थ म्हणतात, देव तुमचे शब्द ऐकतो आणि तेच परत तुम्हाला देतो. म्हणूनच मित्रांनो, दुःखात सुद्धा शब्द सांभाळा, कारण शब्दांनीच नशीब उघडतं किंवा बंद होतं. 2. जे गेलं त्यावर रडणं. बरोबर, आजचं नशीब खराब, कारण अनेक लोक म्हणतात, माझ्याबरोबर असं झालं, तो दिवस वाईट होता, माझं आयुष्य तिथेच संपलं. पण स्वामी समर्थ सांगतात, भूतकाळ हा धडा आहे, शिक्षा नाही. जो माणूस कालच्या दुःखात अडकतो, तो आजच्या कृपेला ओळखू शकत नाही.
स्वामी समर्थ म्हणतात, जे गेले त्याला सोड, आज माझ्याकडे बघ. भूतकाळ सोडल्याशिवाय नवीन नशीब सुरू होत नाही. 3. स्वामी समर्थ म्हणतात, मी तिथून निघून जातो. हा मुद्दा फार गंभीर आहे मित्रांनो. स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, जिथे अपमान असतो तिथे मी थांबत नाही. आई वडील, गरीब, स्त्री, नोकर, कोणाचाही अपमान तो थेट नशिबावर घाव घालतो. तुम्ही पूजा केली, जप केला, पण एखाद्याचं मन दुखावलं तर स्वामींच्या कृपा थांबते. कारण देव अहंकारात नाही, करुणेत राहतो. नियम 4. देवापेक्षा मी मोठा हेच नशीब जाळतं. अहंकार फार शांतपणे येतो. कळतही नाही मीच सगळं केलं, माझ्यामुळेच घर चालतं, मला देवाची गरज नाही. स्वामी समर्थ म्हणतात, मी जिथे अहंकार पाहतो तिथे मी परीक्षा देतो. अहंकार आल्यानंतर नशीब हळूहळू साथ सोडतं. नम्रता म्हणजेच नशिबाला बोलावणं. नियम 5. कृतज्ञता नसली की कृपा थांबते. मित्रांनो, आपल्याकडे जे आहे त्याबद्दल जर आभार नाही तर जे नाही ते कधीच मिळत नाही. स्वामी समर्थ सांगतात, कृतज्ञ माणसाच्या घरात मी स्वतः येतो. आज श्वास आहे, आज अन्न आहे, आज कुटुंब आहे, याबद्दल रोज आभार माना. आभार म्हणजे कृपेला आमंत्रण. नशीब उघडण्यासाठी स्वामी समर्थांची 5 नियम. मौन पाळा. आठवड्यातून 1 दिवस मौन कर्मशुद्धी. स्वामी समर्थ मौनाला फार महत्त्व देतात. आठवड्यातून 1 दिवस कमी बोला. वायफळ चर्चा टाळा. मन शांत ठेवा. मौनात कर्म जळतं आणि नशीब शुद्ध होतं. 2. कोणाचं वाईट नको ठरू. स्वामी म्हणतात, मी तुझं पाहतो. कोणी वाईट केलं तरी मनात वाईट नको ठेवू. स्वामी समर्थ म्हणतात, तू शांत राहा, हिशोब माझ्यावर सोड. वाईट विचार सोडताच नशीब हलकं होतं. 3. आई वडिलांची सेवा. त्यांचे आशीर्वाद म्हणजे सोन्याचं कुलूप. आई वडिलांचे शब्द हेच सर्वात मोठे मंत्र असतात. त्यांची सेवा, त्यांचा सन्मान, त्यांची काळजी यामुळे नशिबावर सोन्याचं कुलूप लागतं, जे कोणी तोडू शकत नाही. 4. अन्नाचा सन्मान. लक्ष्मी टिकते. अन्न म्हणजे साक्षात लक्ष्मी. अन्न वाया घालवणं बरोबर नशीब वाया घालवणं. स्वामी समर्थ सांगतात, अन्नाचा सन्मान करा, मी तुझ्या घरात राहीन. 5. रोज एकदा मनातून स्वामींशी बोला. मंत्र नाही, नातं हवं. स्वामी समर्थांना मोठं मंत्र नकोत, मोठी पूजा नको. फक्त मनातून म्हणा, स्वामी आज माझी काळजी घ्या. हे नातं तयार झालं की नशीब आपोआपच वळतं. मित्रांनो, नशीब कागदावर लिहिलेलं असतं, पण त्यावर स्वामी समर्थांची कृपा असते, तर त्या कागदाचं सोनं होतं. आज जर तुम्ही दुःखात असाल तर लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्याजवळ आहेत. फक्त तुम्ही हार मानू नका. हा व्हिडिओ कुणाच्या आयुष्याला आधार देऊ शकतो. कृपया लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी माझ्या पाठीशी आहेत असं लिहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. मित्रांनो, कधी असं वाटतं का की आयुष्यात सगळं करूनही काहीच मिळत नाही? हेच नशीब आहे का? की आपण नकळत नशिबावर कुलूप लावतोय? आज स्वामी समर्थ तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहेत, जे ऐकल्यावर तुम्ही शांत झोपाल. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो,
आज प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, मी चांगला आहे, वाईट करत नाही, मग माझ्याबरोबरच असं का होतं? हा प्रश्न स्वामी समर्थांनाही अनेक भक्तांनी विचारला आहे. नशीब म्हणजे स्वामी समर्थ सांगतात, नशीब म्हणजे शिक्षा नाही, नशीब म्हणजे शिकवण आहे. आधीच्या जन्मात आपण जे पेरलं त्याचं फळ या जन्मात मिळतं. पण मित्रांनो, स्वामी समर्थांच्या चरणी शरण गेल्यावर कर्माचा वेग बदलतो. अक्कलकोटजवळ एक स्त्री रोज स्वामींची सेवा करत होती. घरात दारिद्र्य होतं, नवरा व्यसनाधीन होता, मुलं आजारी होती, तरीही ती कधी तक्रार करत नव्हती. एक दिवस स्वामी समर्थ म्हणाले, तुझ्या नशिबात दुःख कमी झालंय, कारण तू मौन पाळलंस. काही महिन्यात नवऱ्याचं व्यसन सुटलं, मुलं बरी झाली, घरात शांती आली. नशीब उघडणारे स्वामी समर्थांचे 5 अमूल्य नियम. 1. शब्द म्हणजे मंत्र असतात. मित्रांनो, स्वामी समर्थ सांगतात, आपल्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द हा केवळ आवाज नसतो, तो एक मंत्र असतो. जेव्हा आपण सतत म्हणतो, माझं काहीच होत नाही, माझं नशीबच वाईट आहे, माझ्या आयुष्यात सुख नाही, तेव्हा आपण नकळत आपल्या नशिबावरच शाप देतो. स्वामी समर्थ म्हणतात, देव तुमचे शब्द ऐकतो आणि तेच परत तुम्हाला देतो. म्हणूनच मित्रांनो, दुःखात सुद्धा शब्द सांभाळा, कारण शब्दांनीच नशीब उघडतं किंवा बंद होतं. 2. जे गेलं त्यावर रडणं. बरोबर, आजचं नशीब खराब, कारण अनेक लोक म्हणतात, माझ्याबरोबर असं झालं, तो दिवस वाईट होता, माझं आयुष्य तिथेच संपलं. पण स्वामी समर्थ सांगतात, भूतकाळ हा धडा आहे, शिक्षा नाही. जो माणूस कालच्या दुःखात अडकतो, तो आजच्या कृपेला ओळखू शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जे गेले त्याला सोड, आज माझ्याकडे बघ. भूतकाळ सोडल्याशिवाय नवीन नशीब सुरू होत नाही. 3. स्वामी समर्थ म्हणतात, मी तिथून निघून जातो. हा मुद्दा फार गंभीर आहे मित्रांनो. स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, जिथे अपमान असतो तिथे मी थांबत नाही. आई वडील, गरीब, स्त्री, नोकर, कोणाचाही अपमान तो थेट नशिबावर घालतो. तुम्ही पूजा केली, जप केला, पण एखाद्याचं मन दुखावलं तर स्वामींच्या कृपा थांबते. कारण देव अहंकारात नाही, करुणेत राहतो. नियम 4. देवापेक्षा मी मोठा हेच नशीब जाळतं. अहंकार फार शांतपणे येतो. कळतही नाही, मीच सगळं केलं, माझ्यामुळेच घर चालतं, मला देवाची गरज नाही. स्वामी समर्थ म्हणतात, मी जिथे अहंकार पाहतो तिथे मी परीक्षा देतो. अहंकार आल्यानंतर नशीब हळूहळू साथ सोडतं. नम्रता म्हणजेच नशिबाला बोलावणं. नियम 5. कृतज्ञता नसली की कृपा थांबते. मित्रांनो, आपल्याकडे जे आहे त्याबद्दल जर आभार नाही, तर जे नाही ते कधीच मिळत नाही. स्वामी समर्थ सांगतात, कृतज्ञ माणसाच्या घरात मी स्वतः येतो. आज श्वास आहे, आज अन्न आहे, आज कुटुंब आहे, याबद्दल रोज आभार माना. आभार म्हणजे कृपेला आमंत्रण. नशीब उघडण्यासाठी स्वामी समर्थांची 5 नियम. मौन पाळा. आठवड्यातून 1 दिवस मौन कर्मशुद्धी. स्वामी समर्थ मौनाला फार महत्त्व देतात.
आठवड्यातून एक दिवस कमी बोला, वायफळ चर्चा टाळा, मन शांत ठेवा. मौनात कर्म जळतं आणि नशीब शुद्ध होतं. 2. कोणाचं वाईट नको ठरू. स्वामी म्हणतात, मी तुझं पाहतो. कोणी वाईट केलं तरी मनात वाईट नको ठेवू. स्वामी समर्थ म्हणतात, तू शांत राहा, हिशोब माझ्यावर सोड. वाईट विचार सोडताच नशीब हलकं होतं. 3. आई वडिलांची सेवा, त्यांचे आशीर्वाद म्हणजे सोन्याचं कुलूप. आई वडिलांचे शब्द हेच सर्वात मोठे मंत्र असतात. त्यांची सेवा, त्यांचा सन्मान, त्यांची काळजी यामुळे नशिबावर सोन्याचं कुलूप लागतं, जे कोणी तोडू शकत नाही. 4. अन्नाचा सन्मान, लक्ष्मी टिकते. अन्न म्हणजे साक्षात लक्ष्मी. अन्न वाया घालवणं बरोबर नशीब वाया घालवणं. स्वामी समर्थ सांगतात, अन्नाचा सन्मान करा, मी तुझ्या घरात राहीन. 5. रोज एकदा मनातून स्वामींशी बोला. मंत्र नाही, नातं हवं. स्वामी समर्थांना मोठं मंत्र नकोत, मोठी पूजा नको. फक्त मनातून म्हणा, स्वामी आज माझी काळजी घ्या. हे नातं तयार झालं की नशीब आपोआपच वळतं. मित्रांनो, नशीब कागदावर लिहिलेलं असतं, पण त्यावर स्वामी समर्थांची कृपा असते, तर त्या कागदाचं सोनं होतं. आज जर तुम्ही दुःखात असाल तर लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्याजवळ आहेत. फक्त तुम्ही हार मानू नका. हा व्हिडिओ कुणाच्या आयुष्याला आधार देऊ शकतो. कृपया लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी माझ्या पाठीशी आहेत असं लिहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. मित्रांनो, कधी असं वाटतं का की आयुष्यात सगळं करूनही काहीच मिळत नाही? हेच नशीब आहे का? की आपण नकळत नशिबावर कुलूप लावतोय? आज स्वामी समर्थ तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहेत, जे ऐकल्यावर तुम्ही शांत झोपाल. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आज प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, मी चांगला आहे, वाईट करत नाही, मग माझ्याबरोबरच असं का होतं? हा प्रश्न स्वामी समर्थांनाही अनेक भक्तांनी विचारला आहे. नशीब म्हणजे स्वामी समर्थ सांगतात, नशीब म्हणजे शिक्षा नाही, नशीब म्हणजे शिकवण आहे. आधीच्या जन्मात आपण जे पेरलं त्याचं फळ या जन्मात मिळतं. पण मित्रांनो, स्वामी समर्थांच्या चरणी शरण गेल्यावर कर्माचा वेग बदलतो. अक्कलकोटजवळ एक स्त्री रोज स्वामींची सेवा करत होती. घरात दारिद्र्य होतं, नवरा व्यसनाधीन होता, मुलं आजारी होती, तरीही ती कधी तक्रार करत नव्हती. एक दिवस स्वामी समर्थ म्हणाले, तुझ्या नशिबात दुःख कमी झालंय, कारण तू मौन पाळलंस. काही महिन्यात नवऱ्याचं व्यसन सुटलं, मुलं बरी झाली, घरात शांती आली. नशीब उघडणारे स्वामी समर्थांचे 5 अमूल्य नियम. 1. शब्द म्हणजे मंत्र असतात. मित्रांनो, स्वामी समर्थ सांगतात, आपल्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द हा केवळ आवाज नसतो, तो एक मंत्र असतो. जेव्हा आपण सतत म्हणतो, माझं काहीच होत नाही, माझं नशीबच वाईट आहे, माझ्या आयुष्यात सुख नाही, तेव्हा आपण नकळत आपल्या नशिबावरच शाप देतो. स्वामी समर्थ म्हणतात, देव तुमचे शब्द ऐकतो आणि तेच परत तुम्हाला देतो. म्हणूनच मित्रांनो, दुःखात सुद्धा शब्द सांभाळा, कारण शब्दांनीच नशीब उघडतं किंवा बंद होतं. 2. जे गेलं त्यावर रडणं. बरोबर, आजचं नशीब खराब,
कारण अनेक लोक म्हणतात माझ्याबरोबर असं झालं, तो दिवस वाईट होता, माझं आयुष्य तिथेच संपलं. पण स्वामी समर्थ सांगतात, भूतकाळ हा धडा आहे, शिक्षा नाही. जो माणूस कालच्या दुःखात अडकतो तो आजच्या कृपेला ओळखू शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जे गेले त्याला सोड, आज माझ्याकडे बघ. भूतकाळ सोडल्याशिवाय नवीन नशीब सुरू होत नाही. 3. स्वामी समर्थ म्हणतात, मी तिथून निघून जातो. हा मुद्दा फार गंभीर आहे मित्रांनो. स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, जिथे अपमान असतो तिथे मी थांबत नाही. आई वडील, गरीब, स्त्री, नोकर, कोणाचाही अपमान तो थेट नशिबावर घाव घालतो. तुम्ही पूजा केली, जप केला, पण एखाद्याचं मन दुखावलं तर स्वामींच्या कृपा थांबते. कारण देव अहंकारात नाही, करुणेत राहतो. नियम 4. देवापेक्षा मी मोठा हेच नशीब जाळतं. अहंकार फार शांतपणे येतो. कळतही नाही मीच सगळं केलं, माझ्यामुळेच घर चालतं, मला देवाची गरज नाही. स्वामी समर्थ म्हणतात, मी जिथे अहंकार पाहतो तिथे मी परीक्षा देतो. अहंकार आल्यानंतर नशीब हळूहळू साथ सोडतं. नम्रता म्हणजेच नशिबाला बोलावणं. नियम 5. कृतज्ञता नसली की कृपा थांबते. मित्रांनो, आपल्याकडे जे आहे त्याबद्दल जर आभार नाही तर जे नाही ते कधीच मिळत नाही. स्वामी समर्थ सांगतात, कृतज्ञ माणसाच्या घरात मी स्वतः येतो. आज श्वास आहे, आज अन्न आहे, आज कुटुंब आहे, याबद्दल रोज आभार माना. आभार म्हणजे कृपेला आमंत्रण. नशीब उघडण्यासाठी स्वामी समर्थांची 5 नियम. मौन पाळा. आठवड्यातून 1 दिवस मौन कर्मशुद्धी. स्वामी समर्थ मौनाला फार महत्त्व देतात. आठवड्यातून 1 दिवस कमी बोला, वायफळ चर्चा टाळा, मन शांत ठेवा. मौनात कर्म जळतं आणि नशीब शुद्ध होतं. 2. कोणाचं वाईट नको ठरू. स्वामी म्हणतात, मी तुझं पाहतो, कोणी वाईट केलं तरी मनात वाईट नको ठेवू. स्वामी समर्थ म्हणतात, तू शांत राहा, हिशोब माझ्यावर सोड. वाईट विचार सोडताच नशीब हलकं होतं. 3. आई वडिलांची सेवा, त्यांचे आशीर्वाद म्हणजे सोन्याचं कुलूप. आई वडिलांचे शब्द हेच सर्वात मोठे मंत्र असतात. त्यांची सेवा, त्यांचा सन्मान, त्यांची काळजी, यामुळे नशिबावर सोन्याचं कुलूप लागतं, जे कोणी तोडू शकत नाही. 4. अन्नाचा सन्मान, लक्ष्मी टिकते. अन्न म्हणजे साक्षात लक्ष्मी. अन्न वाया घालवणं बरोबर नशीब वाया घालवणं. स्वामी समर्थ सांगतात, अन्नाचा सन्मान करा, मी तुझ्या घरात राहीन. 5. रोज एकदा मनातून स्वामींशी बोला. मंत्र नाही, नातं हवं. स्वामी समर्थांना मोठं मंत्र नकोत, मोठी पूजा नको. फक्त मनातून म्हणा, स्वामी आज माझी काळजी घ्या. हे नातं तयार झालं की नशीब आपोआपच वळतं. मित्रांनो, नशीब कागदावर लिहिलेलं असतं, पण त्यावर स्वामी समर्थांची कृपा असते, तर त्या कागदाचं सोनं होतं. आज जर तुम्ही दुःखात असाल तर लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्याजवळ आहेत. फक्त तुम्ही हार मानू नका. हा व्हिडिओ कोणाच्या आयुष्याला आधार देऊ शकतो. कृपया लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी माझ्या पाठीशी आहेत असं लिहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. मित्रांनो, कधी असं वाटतं का
की आयुष्यात सगळं करूनही काहीच मिळत नाही. हेच नशीब आहे का? की आपण नकळत नशिबावर कुलूप लावतोय? आज स्वामी समर्थ तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहेत, जे ऐकल्यावर तुम्ही शांत झोपाल. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आज प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे. मी चांगला आहे, वाईट करत नाही, मग माझ्याबरोबरच असं का होतं? हा प्रश्न स्वामी समर्थांनाही अनेक भक्तांनी विचारला आहे. नशीब म्हणजे स्वामी समर्थ सांगतात, नशीब म्हणजे शिक्षा नाही, नशीब म्हणजे शिकवण आहे. आधीच्या जन्मात आपण जे पेरलं त्याचं फळ या जन्मात मिळतं. पण मित्रांनो, स्वामी समर्थांच्या चरणी शरण गेल्यावर कर्माचा वेग बदलतो. अक्कलकोटजवळ एक स्त्री रोज स्वामींची सेवा करत होती. घरात दारिद्र्य होतं, नवरा व्यसनाधीन होता, मुलं आजारी होती, तरीही ती कधी तक्रार करत नव्हती. एक दिवस स्वामी समर्थ म्हणाले, तुझ्या नशिबात दुःख कमी झालंय, कारण तू मौन पाळलंस. काही महिन्यात नवऱ्याचं व्यसन सुटलं, मुलं बरी झाली, घरात शांती आली. नशीब उघडणारे स्वामी समर्थांचे 5 अमूल्य नियम. 1. शब्द म्हणजे मंत्र असतात. मित्रांनो, स्वामी समर्थ सांगतात, आपल्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द हा केवळ आवाज नसतो, तो एक मंत्र असतो. जेव्हा आपण सतत म्हणतो, माझं काहीच होत नाही, माझं नशीबच वाईट आहे, माझ्या आयुष्यात सुख नाही, तेव्हा आपण नकळत आपल्या नशिबावरच शाप देतो. स्वामी समर्थ म्हणतात, देव तुमचे शब्द ऐकतो आणि तेच परत तुम्हाला देतो. म्हणूनच मित्रांनो, दुःखात सुद्धा शब्द सांभाळा, कारण शब्दांनीच नशीब उघडतं किंवा बंद होतं. 2. जे गेलं त्यावर रडणं. बरोबर, आजचं नशीब खराब, कारण अनेक लोक म्हणतात, माझ्याबरोबर असं झालं, तो दिवस वाईट होता, माझं आयुष्य तिथेच संपलं. पण स्वामी समर्थ सांगतात, भूतकाळ हा धडा आहे, शिक्षा नाही. जो माणूस कालच्या दुःखात अडकतो, तो आजच्या कृपेला ओळखू शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जे गेले त्याला सोड, आज माझ्याकडे बघ. भूतकाळ सोडल्याशिवाय नवीन नशीब सुरू होत नाही. 3. स्वामी समर्थ म्हणतात, मी तिथून निघून जातो. हा मुद्दा फार गंभीर आहे मित्रांनो. स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, जिथे अपमान असतो तिथे मी थांबत नाही. आई वडील, गरीब, स्त्री, नोकर, कोणाचाही अपमान तो थेट नशिबावर घाव घालतो. तुम्ही पूजा केली, जप केला, पण एखाद्याचं मन दुखावलं तर स्वामींच्या कृपा थांबते. कारण देव अहंकारात नाही, करुणेत राहतो. नियम 4. देवापेक्षा मी मोठा हेच नशीब जाळतं. अहंकार फार शांतपणे येतो. कळतही नाही, मीच सगळं केलं, माझ्यामुळेच घर चालतं, मला देवाची गरज नाही. स्वामी समर्थ म्हणतात, मी जिथे अहंकार पाहतो तिथे मी परीक्षा देतो. अहंकार आल्यानंतर नशीब हळूहळू साथ सोडतं. नम्रता म्हणजेच नशिबाला बोलावणं. नियम 5. कृतज्ञता नसली की कृपा थांबते. मित्रांनो, आपल्याकडे जे आहे त्याबद्दल जर आभार नाही, तर जे नाही ते कधीच मिळत नाही. स्वामी समर्थ सांगतात, कृतज्ञ माणसाच्या घरात मी स्वतः येतो. आज श्वास आहे, आज अन्न आहे, आज कुटुंब आहे, याबद्दल रोज आभार माना.
आभार म्हणजे कृपेला आमंत्रण. नशीब उघडण्यासाठी स्वामी समर्थांची 5 नियम. मौन पाळा. आठवड्यातून 1 दिवस मौन कर्मशुद्धी. स्वामी समर्थ मौनाला फार महत्त्व देतात. आठवड्यातून 1 दिवस कमी बोला. वायफळ चर्चा टाळा. मन शांत ठेवा. मौनात कर्म जळतं आणि नशीब शुद्ध होतं. 2. कोणाचं वाईट नको ठरू. स्वामी म्हणतात, मी तुझं पाहतो. कोणी वाईट केलं तरी मनात वाईट नको ठेवू. स्वामी समर्थ म्हणतात, तू शांत राहा. हिशोब माझ्यावर सोड. वाईट विचार सोडताच नशीब हलकं होतं. 3. आई वडिलांची सेवा. त्यांचे आशीर्वाद म्हणजे सोन्याचं कुलूप. आई वडिलांचे शब्द हेच सर्वात मोठे मंत्र असतात. त्यांची सेवा, त्यांचा सन्मान, त्यांची काळजी यामुळे नशिबावर सोन्याचं कुलूप लागतं, जे कोणी तोडू शकत नाही. 4. अन्नाचा सन्मान. लक्ष्मी टिकते. अन्न म्हणजे साक्षात लक्ष्मी. अन्न वाया घालवणं बरोबर नशीब वाया घालवणं. स्वामी समर्थ सांगतात, अन्नाचा सन्मान करा. मी तुझ्या घरात राहीन. 5. रोज एकदा मनातून स्वामींशी बोला. मंत्र नाही, नातं हवं. स्वामी समर्थांना मोठं मंत्र नकोत, मोठी पूजा नको. फक्त मनातून म्हणा, स्वामी आज माझी काळजी घ्या. हे नातं तयार झालं की नशीब आपोआपच वळतं. मित्रांनो, नशीब कागदावर लिहिलेलं असतं, पण त्यावर स्वामी समर्थांची कृपा असते, तर त्या कागदाचं सोनं होतं. आज जर तुम्ही दुःखात असाल तर लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्याजवळ आहेत. फक्त तुम्ही हार मानू नका. हा व्हिडिओ कुणाच्या आयुष्याला आधार देऊ शकतो. कृपया लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी माझ्या पाठीशी आहेत असं लिहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. मित्रांनो, कधी असं वाटतं का की आयुष्यात सगळं करूनही काहीच मिळत नाही? हेच नशीब आहे का? की आपण नकळत नशिबावर कुलूप लावतोय? आज स्वामी समर्थ तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहेत, जे ऐकल्यावर तुम्ही शांत झोपाल. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आज प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, मी चांगला आहे, वाईट करत नाही, मग माझ्याबरोबरच असं का होतं? हा प्रश्न स्वामी समर्थांनाही अनेक भक्तांनी विचारला आहे. नशीब म्हणजे स्वामी समर्थ सांगतात, नशीब म्हणजे शिक्षा नाही, नशीब म्हणजे शिकवण आहे. आधीच्या जन्मात आपण जे पेरलं त्याचं फळ या जन्मात मिळतं. पण मित्रांनो, स्वामी समर्थांच्या चरणी शरण गेल्यावर कर्माचा वेग बदलतो. अक्कलकोटजवळ एक स्त्री रोज स्वामींची सेवा करत होती. घरात दारिद्र्य होतं. नवरा व्यसनाधीन होता. मुलं आजारी होती. तरीही ती कधी तक्रार करत नव्हती. एक दिवस स्वामी समर्थ म्हणाले, तुझ्या नशिबात दुःख कमी झालंय, कारण तू मौन पाळलंस. काही महिन्यात नवऱ्याचं व्यसन सुटलं. मुलं बरी झाली. घरात शांती आली. नशीब उघडणारे स्वामी समर्थांचे 5 अमूल्य नियम. 1. शब्द म्हणजे मंत्र असतात. मित्रांनो, स्वामी समर्थ सांगतात, आपल्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द हा केवळ आवाज नसतो, तो एक मंत्र असतो. जेव्हा आपण सतत म्हणतो, माझं काहीच होत नाही, माझं नशीबच वाईट आहे, माझ्या आयुष्यात सुख नाही, तेव्हा आपण नकळत आपल्या नशिबावरच शाप देतो. स्वामी समर्थ म्हणतात, देव तुमचे
शब्द ऐकतो आणि तेच परत तुम्हाला देतो. म्हणूनच मित्रांनो, दुःखातसुद्धा शब्द सांभाळा, कारण शब्दांनीच नशीब उघडतं किंवा बंद होतं. 2. जे गेलं त्यावर रडणं. बरोबर, आजचं नशीब खराब, कारण अनेक लोक म्हणतात, माझ्याबरोबर असं झालं, तो दिवस वाईट होता, माझं आयुष्य तिथेच संपलं. पण स्वामी समर्थ सांगतात, भूतकाळ हा धडा आहे, शिक्षा नाही. जो माणूस कालच्या दुःखात अडकतो तो आजच्या कृपेला ओळखू शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जे गेले त्याला सोड, आज माझ्याकडे बघ. भूतकाळ सोडल्याशिवाय नवीन नशीब सुरू होत नाही. 3. स्वामी समर्थ म्हणतात, मी तिथून निघून जातो. हा मुद्दा फार गंभीर आहे मित्रांनो. स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, जिथे अपमान असतो तिथे मी थांबत नाही. आई वडील, गरीब, स्त्री, नोकर, कोणाचाही अपमान तो थेट नशिबावर घालतो. तुम्ही पूजा केली, जप केला, पण एखाद्याचं मन दुखावलं तर स्वामींच्या कृपा थांबते. कारण देव अहंकारात नाही, करुणेत राहतो. नियम 4. देवापेक्षा मी मोठा हेच नशीब जाळतं. अहंकार फार शांतपणे येतो. कळतही नाही मीच सगळं केलं, माझ्यामुळेच घर चालतं, मला देवाची गरज नाही. स्वामी समर्थ म्हणतात, मी जिथे अहंकार पाहतो तिथे मी परीक्षा देतो. अहंकार आल्यानंतर नशीब हळूहळू साथ सोडतं. नम्रता म्हणजेच नशिबाला बोलावणं. नियम 5. कृतज्ञता नसली की कृपा थांबते. मित्रांनो, आपल्याकडे जे आहे त्याबद्दल जर आभार नाही तर जे नाही ते कधीच मिळत नाही. स्वामी समर्थ सांगतात, कृतज्ञ माणसाच्या घरात मी स्वतः येतो. आज श्वास आहे, आज अन्न आहे, आज कुटुंब आहे, याबद्दल रोज आभार माना. आभार म्हणजे कृपेला आमंत्रण. नशीब उघडण्यासाठी स्वामी समर्थांची 5 नियम. मौन पाळा. आठवड्यातून 1 दिवस मौन कर्मशुद्धी. स्वामी समर्थ मौनाला फार महत्त्व देतात. आठवड्यातून 1 दिवस कमी बोला, वायफळ चर्चा टाळा, मन शांत ठेवा. मौनात कर्म जळतं आणि नशीब शुद्ध होतं. 2. कोणाचं वाईट नको ठरू. स्वामी म्हणतात, मी तुझं पाहतो, कोणी वाईट केलं तरी मनात वाईट नको ठेवू. स्वामी समर्थ म्हणतात, तू शांत राहा, हिशोब माझ्यावर सोड. वाईट विचार सोडताच नशीब हलकं होतं. 3. आई वडिलांची सेवा, त्यांचे आशीर्वाद म्हणजे सोन्याचं कुलूप. आई वडिलांचे शब्द हेच सर्वात मोठे मंत्र असतात. त्यांची सेवा, त्यांचा सन्मान, त्यांची काळजी, यामुळे नशिबावर सोन्याचं कुलूप लागतं, जे कोणी तोडू शकत नाही. 4. अन्नाचा सन्मान, लक्ष्मी टिकते. अन्न म्हणजे साक्षात लक्ष्मी. अन्न वाया घालवणं बरोबर नशीब वाया घालवणं. स्वामी समर्थ सांगतात, अन्नाचा सन्मान करा, मी तुझ्या घरात राहीन. 5. रोज एकदा मनातून स्वामींशी बोला. मंत्र नाही, नातं हवं. स्वामी समर्थांना मोठं मंत्र नकोत, मोठी पूजा नको. फक्त मनातून म्हणा, स्वामी आज माझी काळजी घ्या. हे नातं तयार झालं की नशीब आपोआपच वळतं. मित्रांनो, नशीब कागदावर लिहिलेलं असतं, पण त्यावर स्वामी समर्थांची कृपा असते, तर त्या कागदाचं सोनं होतं. आज जर तुम्ही दुःखात असाल तर लक्षात ठेवा,
स्वामी समर्थ तुमच्याजवळ आहेत. फक्त तुम्ही हार मानू नका. हा व्हिडिओ कुणाच्या आयुष्याला आधार देऊ शकतो. कृपया लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी माझ्या पाठीशी आहेत असं लिहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. मित्रांनो, कधी असं वाटतं का की आयुष्यात सगळं करूनही काहीच मिळत नाही? हेच नशीब आहे का? की आपण नकळत नशिबावर कुलूप लावतोय? आज स्वामी समर्थ तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहेत जे ऐकल्यावर तुम्ही शांत झोपाल. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आज प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे. मी चांगला आहे, वाईट करत नाही, मग माझ्याबरोबरच असं का होतं? हा प्रश्न स्वामी समर्थांनाही अनेक भक्तांनी विचारला आहे. नशीब म्हणजे स्वामी समर्थ सांगतात, नशीब म्हणजे शिक्षा नाही, नशीब म्हणजे शिकवण आहे. आधीच्या जन्मात आपण जे पेरलं त्याचं फळ या जन्मात मिळतं. पण मित्रांनो, स्वामी समर्थांच्या चरणी शरण गेल्यावर कर्माचा वेग बदलतो. अक्कलकोटजवळ एक स्त्री रोज स्वामींची सेवा करत होती. घरात दारिद्र्य होतं, नवरा व्यसनाधीन होता, मुलं आजारी होती, तरीही ती कधी तक्रार करत नव्हती. एक दिवस स्वामी समर्थ म्हणाले, तुझ्या नशिबात दुःख कमी झालंय, कारण तू मौन पाळलंस. काही महिन्यात नवऱ्याचं व्यसन सुटलं, मुलं बरी झाली, घरात शांती आली. नशीब उघडणारे स्वामी समर्थांचे 5 अमूल्य नियम. 1. शब्द म्हणजे मंत्र असतात. मित्रांनो, स्वामी समर्थ सांगतात, आपल्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द हा केवळ आवाज नसतो, तो एक मंत्र असतो. जेव्हा आपण सतत म्हणतो, माझं काहीच होत नाही, माझं नशीबच वाईट आहे, माझ्या आयुष्यात सुख नाही, तेव्हा आपण नकळत आपल्या नशिबावरच शाप देतो. स्वामी समर्थ म्हणतात, देव तुमचे शब्द ऐकतो आणि तेच परत तुम्हाला देतो. म्हणूनच मित्रांनो, दुःखात सुद्धा शब्द सांभाळा, कारण शब्दांनीच नशीब उघडतं किंवा बंद होतं. 2. जे गेलं त्यावर रडणं. बरोबर, आजचं नशीब खराब, कारण अनेक लोक म्हणतात, माझ्याबरोबर असं झालं, तो दिवस वाईट होता, माझं आयुष्य तिथेच संपलं. पण स्वामी समर्थ सांगतात, भूतकाळ हा धडा आहे, शिक्षा नाही. जो माणूस कालच्या दुःखात अडकतो, तो आजच्या कृपेला ओळखू शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जे गेले त्याला सोड, आज माझ्याकडे बघ. भूतकाळ सोडल्याशिवाय नवीन नशीब सुरू होत नाही. 3. स्वामी समर्थ म्हणतात, मी तिथून निघून जातो. हा मुद्दा फार गंभीर आहे मित्रांनो. स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, जिथे अपमान असतो तिथे मी थांबत नाही. आई वडील, गरीब, स्त्री, नोकर, कोणाचाही अपमान तो थेट नशिबावर घाव घालतो. तुम्ही पूजा केली, जप केला, पण एखाद्याचं मन दुखावलं तर स्वामींच्या कृपा थांबते. कारण देव अहंकारात नाही, करुणेत राहतो. नियम 4. देवापेक्षा मी मोठा हेच नशीब जाळतं. अहंकार फार शांतपणे येतो. कळतही नाही, मीच सगळं केलं, माझ्यामुळेच घर चालतं, मला देवाची गरज नाही. स्वामी समर्थ म्हणतात, मी जिथे अहंकार पाहतो तिथे मी परीक्षा देतो. अहंकार आल्यानंतर नशीब हळूहळू साथ सोडतं. नम्रता म्हणजेच नशिबाला बोलावणं. नियम 5. कृतज्ञता नसली की कृपा थांबते. मित्रांनो,
आपल्याकडे जे आहे त्याबद्दल जर आभार नाही तर जे नाही ते कधीच मिळत नाही. स्वामी समर्थ सांगतात, कृतज्ञ माणसाच्या घरात मी स्वतः येतो. आज श्वास आहे, आज अन्न आहे, आज कुटुंब आहे, याबद्दल रोज आभार माना. आभार म्हणजे कृपेला आमंत्रण. नशीब उघडण्यासाठी स्वामी समर्थांची 5 नियम. मौन पाळा. आठवड्यातून 1 दिवस मौन कर्मशुद्धी. स्वामी समर्थ मौनाला फार महत्त्व देतात. आठवड्यातून 1 दिवस कमी बोला. वायफळ चर्चा टाळा. मन शांत ठेवा. मौनात कर्म जळतं आणि नशीब शुद्ध होतं. 2. कोणाचं वाईट नको ठरू. स्वामी म्हणतात, मी तुझं पाहतो. कोणी वाईट केलं तरी मनात वाईट नको ठेवू. स्वामी समर्थ म्हणतात, तू शांत राहा. हिशोब माझ्यावर सोड. वाईट विचार सोडताच नशीब हलकं होतं. 3. आई वडिलांची सेवा. त्यांचे आशीर्वाद म्हणजे सोन्याचं कुलूप. आई वडिलांचे शब्द हेच सर्वात मोठे मंत्र असतात. त्यांची सेवा, त्यांचा सन्मान, त्यांची काळजी यामुळे नशिबावर सोन्याचं कुलूप लागतं, जे कोणी तोडू शकत नाही. 4. अन्नाचा सन्मान. लक्ष्मी टिकते. अन्न म्हणजे साक्षात लक्ष्मी. अन्न वाया घालवणं बरोबर नशीब वाया घालवणं. स्वामी समर्थ सांगतात, अन्नाचा सन्मान करा. मी तुझ्या घरात राहीन. 5. रोज एकदा मनातून स्वामींशी बोला. मंत्र नाही, नातं हवं. स्वामी समर्थांना मोठं मंत्र नकोत, मोठी पूजा नको. फक्त मनातून म्हणा, स्वामी आज माझी काळजी घ्या. हे नातं तयार झालं की नशीब आपोआपच वळतं. मित्रांनो, नशीब कागदावर लिहिलेलं असतं, पण त्यावर स्वामी समर्थांची कृपा असते, तर त्या कागदाचं सोनं होतं. आज जर तुम्ही दुःखात असाल तर लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्याजवळ आहेत. फक्त तुम्ही हार मानू नका. हा व्हिडिओ कुणाच्या आयुष्याला आधार देऊ शकतो. कृपया लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी माझ्या पाठीशी आहेत असं लिहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. मित्रांनो, कधी असं वाटतं का की आयुष्यात सगळं करूनही काहीच मिळत नाही? हेच नशीब आहे का? की आपण नकळत नशिबावर कुलूप लावतोय? आज स्वामी समर्थ तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहेत, जे ऐकल्यावर तुम्ही शांत झोपाल. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आज प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, मी चांगला आहे, वाईट करत नाही, मग माझ्याबरोबरच असं का होतं? हा प्रश्न स्वामी समर्थांनाही अनेक भक्तांनी विचारला आहे. नशीब म्हणजे स्वामी समर्थ सांगतात, नशीब म्हणजे शिक्षा नाही, नशीब म्हणजे शिकवण आहे. आधीच्या जन्मात आपण जे पेरलं त्याचं फळ या जन्मात मिळतं. पण मित्रांनो, स्वामी समर्थांच्या चरणी शरण गेल्यावर कर्माचा वेग बदलतो. अक्कलकोटजवळ एक स्त्री रोज स्वामींची सेवा करत होती. घरात दारिद्र्य होतं. नवरा व्यसनाधीन होता. मुलं आजारी होती. तरीही ती कधी तक्रार करत नव्हती. एक दिवस स्वामी समर्थ म्हणाले, तुझ्या नशिबात दुःख कमी झालंय, कारण तू मौन पाळलंस. काही महिन्यात नवऱ्याचं व्यसन सुटलं. मुलं बरी झाली. घरात शांती आली. नशीब उघडणारे स्वामी समर्थांचे 5 अमूल्य नियम. 1. शब्द म्हणजे मंत्र असतात. मित्रांनो, स्वामी समर्थ सांगतात, आपल्या तोंडातून
निघणारा प्रत्येक शब्द हा केवळ आवाज नसतो, तो एक मंत्र असतो. जेव्हा आपण सतत म्हणतो, माझं काहीच होत नाही, माझं नशीबच वाईट आहे, माझ्या आयुष्यात सुख नाही, तेव्हा आपण नकळत आपल्या नशिबावरच शाप देतो. स्वामी समर्थ म्हणतात, देव तुमचे शब्द ऐकतो आणि तेच परत तुम्हाला देतो. म्हणूनच मित्रांनो, दुःखात सुद्धा शब्द सांभाळा, कारण शब्दांनीच नशीब उघडतं किंवा बंद होतं. 2. जे गेलं त्यावर रडणं. बरोबर, आजचं नशीब खराब, कारण अनेक लोक म्हणतात, माझ्याबरोबर असं झालं, तो दिवस वाईट होता, माझं आयुष्य तिथेच संपलं. पण स्वामी समर्थ सांगतात, भूतकाळ हा धडा आहे, शिक्षा नाही. जो माणूस कालच्या दुःखात अडकतो, तो आजच्या कृपेला ओळखू शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जे गेले त्याला सोड, आज माझ्याकडे बघ. भूतकाळ सोडल्याशिवाय नवीन नशीब सुरू होत नाही. 3. स्वामी समर्थ म्हणतात, मी तिथून निघून जातो. हा मुद्दा फार गंभीर आहे मित्रांनो. स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, जिथे अपमान असतो तिथे मी थांबत नाही. आई वडील, गरीब, स्त्री, नोकर, कोणाचाही अपमान तो थेट नशिबावर घालतो. तुम्ही पूजा केली, जप केला, पण एखाद्याचं मन दुखावलं तर स्वामींच्या कृपा थांबते. कारण देव अहंकारात नाही, करुणेत राहतो. नियम 4. देवापेक्षा मी मोठा हेच नशीब जाळतं. अहंकार फार शांतपणे येतो. कळतही नाही मीच सगळं केलं, माझ्यामुळेच घर चालतं, मला देवाची गरज नाही. स्वामी समर्थ म्हणतात, मी जिथे अहंकार पाहतो तिथे मी परीक्षा देतो. अहंकार आल्यानंतर नशीब हळूहळू साथ सोडतं. नम्रता म्हणजेच नशिबाला बोलावणं. नियम 5. कृतज्ञता नसली की कृपा थांबते. मित्रांनो, आपल्याकडे जे आहे त्याबद्दल जर आभार नाही तर जे नाही ते कधीच मिळत नाही. स्वामी समर्थ सांगतात, कृतज्ञ माणसाच्या घरात मी स्वतः येतो. आज श्वास आहे, आज अन्न आहे, आज कुटुंब आहे, याबद्दल रोज आभार माना. आभार म्हणजे कृपेला आमंत्रण. नशीब उघडण्यासाठी स्वामी समर्थांची 5 नियम. मौन पाळा. आठवड्यातून 1 दिवस मौन कर्मशुद्धी. स्वामी समर्थ मौनाला फार महत्त्व देतात. आठवड्यातून 1 दिवस कमी बोला, वायफळ चर्चा टाळा, मन शांत ठेवा. मौनात कर्म जळतं आणि नशीब शुद्ध होतं. 2. कोणाचं वाईट नको ठरू. स्वामी म्हणतात, मी तुझं पाहतो, कोणी वाईट केलं तरी मनात वाईट नको ठेवू. स्वामी समर्थ म्हणतात, तू शांत राहा, हिशोब माझ्यावर सोड. वाईट विचार सोडताच नशीब हलकं होतं. 3. आई वडिलांची सेवा, त्यांचे आशीर्वाद म्हणजे सोन्याचं कुलूप. आई वडिलांचे शब्द हेच सर्वात मोठे मंत्र असतात. त्यांची सेवा, त्यांचा सन्मान, त्यांची काळजी, यामुळे नशिबावर सोन्याचं कुलूप लागतं, जे कोणी तोडू शकत नाही. 4. अन्नाचा सन्मान, लक्ष्मी टिकते. अन्न म्हणजे साक्षात लक्ष्मी. अन्न वाया घालवणं बरोबर नशीब वाया घालवणं. स्वामी समर्थ सांगतात, अन्नाचा सन्मान करा, मी तुझ्या घरात राहीन. 5. रोज एकदा मनातून स्वामींशी बोला. मंत्र नाही, नातं हवं. स्वामी समर्थांना मोठं मंत्र नकोत, मोठी पूजा नको,
फक्त मनातून म्हणा, स्वामी आज माझी काळजी घ्या. हे नातं तयार झालं की नशीब आपोआपच वळतं. मित्रांनो, नशीब कागदावर लिहिलेलं असतं, पण त्यावर स्वामी समर्थांची कृपा असते. तर त्या कागदाचं सोनं होतं. आज जर तुम्ही दुःखात असाल तर लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्याजवळ आहेत. फक्त तुम्ही हार मानू नका. हा व्हिडिओ कुणाच्या आयुष्याला आधार देऊ शकतो. कृपया लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी माझ्या पाठीशी आहेत असं लिहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. मित्रांनो, कधी असं वाटतं का की आयुष्यात सगळं करूनही काहीच मिळत नाही? हेच नशीब आहे का? की आपण नकळत नशिबावर कुलूप लावतोय? आज स्वामी समर्थ तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहेत, जे ऐकल्यावर तुम्ही शांत झोपाल. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आज प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, मी चांगला आहे, वाईट करत नाही, मग माझ्याबरोबरच असं का होतं? हा प्रश्न स्वामी समर्थांनाही अनेक भक्तांनी विचारला आहे. नशीब म्हणजे स्वामी समर्थ सांगतात, नशीब म्हणजे शिक्षा नाही, नशीब म्हणजे शिकवण आहे. आधीच्या जन्मात आपण जे पेरलं त्याचं फळ या जन्मात मिळतं. पण मित्रांनो, स्वामी समर्थांच्या चरणी शरण गेल्यावर कर्माचा वेग बदलतो. अक्कलकोटजवळ एक स्त्री रोज स्वामींची सेवा करत होती. घरात दारिद्र्य होतं, नवरा व्यसनाधीन होता, मुलं आजारी होती, तरीही ती कधी तक्रार करत नव्हती. एक दिवस स्वामी समर्थ म्हणाले, तुझ्या नशिबात दुःख कमी झालंय, कारण तू मौन पाळलंस. काही महिन्यात नवऱ्याचं व्यसन सुटलं, मुलं बरी झाली, घरात शांती आली. नशीब उघडणारे स्वामी समर्थांचे 5 अमूल्य नियम. 1. शब्द म्हणजे मंत्र असतात. मित्रांनो, स्वामी समर्थ सांगतात, आपल्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द हा केवळ आवाज नसतो, तो एक मंत्र असतो. जेव्हा आपण सतत म्हणतो, माझं काहीच होत नाही, माझं नशीबच वाईट आहे, माझ्या आयुष्यात सुख नाही, तेव्हा आपण नकळत आपल्या नशिबावरच शाप देतो. स्वामी समर्थ म्हणतात, देव तुमचे शब्द ऐकतो आणि तेच परत तुम्हाला देतो. म्हणूनच मित्रांनो, दुःखात सुद्धा शब्द सांभाळा, कारण शब्दांनीच नशीब उघडतं किंवा बंद होतं. 2. जे गेलं त्यावर रडणं. बरोबर, आजचं नशीब खराब, कारण अनेक लोक म्हणतात, माझ्याबरोबर असं झालं, तो दिवस वाईट होता, माझं आयुष्य तिथेच संपलं. पण स्वामी समर्थ सांगतात, भूतकाळ हा धडा आहे, शिक्षा नाही. जो माणूस कालच्या दुःखात अडकतो, तो आजच्या कृपेला ओळखू शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जे गेले त्याला सोड, आज माझ्याकडे बघ. भूतकाळ सोडल्याशिवाय नवीन नशीब सुरू होत नाही. 3. स्वामी समर्थ म्हणतात, मी तिथून निघून जातो. हा मुद्दा फार गंभीर आहे मित्रांनो. स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, जिथे अपमान असतो तिथे मी थांबत नाही. आई वडील, गरीब, स्त्री, नोकर, कोणाचाही अपमान तो थेट नशिबावर घाव घालतो. तुम्ही पूजा केली, जप केला, पण एखाद्याचं मन दुखावलं तर स्वामींच्या कृपा थांबते. कारण देव अहंकारात नाही, करुणेत राहतो. नियम 4. देवापेक्षा मी मोठा हेच नशीब जाळतं. अहंकार फार शांतपणे येतो. कळतही नाही मीच सगळं केलं, माझ्यामुळेच घर चालतं,
मला देवाची गरज नाही. स्वामी समर्थ म्हणतात, मी जिथे अहंकार पाहतो तिथे मी परीक्षा देतो. अहंकार आल्यानंतर नशीब हळूहळू साथ सोडतं. नम्रता म्हणजेच नशिबाला बोलावणं. नियम 5. कृतज्ञता नसली की कृपा थांबते. मित्रांनो, आपल्याकडे जे आहे त्याबद्दल जर आभार नाही तर जे नाही ते कधीच मिळत नाही. स्वामी समर्थ सांगतात, कृतज्ञ माणसाच्या घरात मी स्वतः येतो. आज श्वास आहे, आज अन्न आहे, आज कुटुंब आहे, याबद्दल रोज आभार माना. आभार म्हणजे कृपेला आमंत्रण. नशीब उघडण्यासाठी स्वामी समर्थांची 5 नियम. मौन पाळा. आठवड्यातून 1 दिवस मौन कर्मशुद्धी. स्वामी समर्थ मौनाला फार महत्त्व देतात. आठवड्यातून 1 दिवस कमी बोला. वायफळ चर्चा टाळा. मन शांत ठेवा. मौनात कर्म जळतं आणि नशीब शुद्ध होतं. 2. कोणाचं वाईट नको ठरू. स्वामी म्हणतात, मी तुझं पाहतो. कोणी वाईट केलं तरी मनात वाईट नको ठेवू. स्वामी समर्थ म्हणतात, तू शांत राहा. हिशोब माझ्यावर सोड. वाईट विचार सोडताच नशीब हलकं होतं. 3. आई वडिलांची सेवा. त्यांचे आशीर्वाद म्हणजे सोन्याचं कुलूप. आई वडिलांचे शब्द हेच सर्वात मोठे मंत्र असतात. त्यांची सेवा, त्यांचा सन्मान, त्यांची काळजी यामुळे नशिबावर सोन्याचं कुलूप लागतं, जे कोणी तोडू शकत नाही. 4. अन्नाचा सन्मान. लक्ष्मी टिकते. अन्न म्हणजे साक्षात लक्ष्मी. अन्न वाया घालवणं बरोबर नशीब वाया घालवणं. स्वामी समर्थ सांगतात, अन्नाचा सन्मान करा. मी तुझ्या घरात राहीन. 5. रोज एकदा मनातून स्वामींशी बोला. मंत्र नाही, नातं हवं. स्वामी समर्थांना मोठं मंत्र नकोत, मोठी पूजा नको. फक्त मनातून म्हणा, स्वामी आज माझी काळजी घ्या. हे नातं तयार झालं की नशीब आपोआपच वळतं. मित्रांनो, नशीब कागदावर लिहिलेलं असतं, पण त्यावर स्वामी समर्थांची कृपा असते, तर त्या कागदाचं सोनं होतं. आज जर तुम्ही दुःखात असाल तर लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्याजवळ आहेत. फक्त तुम्ही हार मानू नका. हा व्हिडिओ कुणाच्या आयुष्याला आधार देऊ शकतो. कृपया लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी माझ्या पाठीशी आहेत असं लिहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.